आज आपण आलेलो आहोत नायदेवी येथे दयारामभाऊ गावंडे यांच्या दयारामभाऊ गणबोडे यांच्या शेतामध्ये. तर इथं जी आता या लागवड करून जवळपास 10 दिवस झालेले आहेत. 2 तारखेची लागवड आहे. 12 दिवस समजा. तर आता याच्यावर आपण पाहू शकता, याच्यावर थोडा अटॅक आलेला आहे. याच्यावर हे जे टरबूज हे पीक आहे, तर या पिकामध्ये जनरली आपल्याला प्रत्येक हप्त्याला स्प्रे घ्यावा लागतो आणि प्रत्येक हप्त्याला स्प्रे हा घेतलाच गेला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी एवढी काळजी घ्यायची आहे की प्रत्येक हप्त्यामध्ये स्प्रे घेतला गेला पाहिजे आणि ड्रिचिंग सुद्धा झाली पाहिजे. तर त्याच वेळेस आपलं हे टरबूज पीक हे निरोगी राहू शकतं. किंवा मग आपण जर कधी थोडंफार मागे पुढे केलं त्यामध्ये, तर अटॅकचं प्रमाण वाढते आणि मागून मग ते रोप कमजोर होत जात असते. त्यामुळं कधीही दर हप्त्याला स्प्रे काढताच आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं पाण्याचं प्रमाण फार झालेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, पूर्ण गाळ झालेला आहे. तर हे हे सुद्धा आपण थोडं अवॉइड केलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये या पिकाला सुरुवातीला पाण्याचं प्रमाण फार कमी लागतं. नंतर आपण पाणी वाढवू शकतो थोडं-थोडं करून, स्टेप बाय स्टेप. आजच्या कंडिशनला त्याला पाण्याची जास्त गरज नाहीये. तर 5-10 मिनिटं, 5-10 मिनिटं पाणी जरी दिलं अधूनमधून तरी चालतं. किंवा मग 4-4, 5-5 दिवसाच्या गॅपवर पाणी दिलं तरीही चालतं. शेती पाहून आपल्या वेळेनुसार, योग्यतेनुसार आपण पाणी देऊ शकतो त्याला. तर होता लोक पाणी कमीत कमी देण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. आणि स्प्रे आणि ड्रिचिंग ही वेळोवेळी काढण्यात यावी.